शिव पुरंदरा भद्र नट युगंधरा नमन नमन गौरीनाथ शर्व अज केदारनाथ तुझे केदारनाथ शून्य से भी सूक्ष्म है आकाश से अनंत है तू मर्म पूरी सृष्टि का तू आदि है तू अंत है भोलेनाथ नमन तुझे केदारनाथ सौ जगत में है विकट तू एक अखंड तथ्य है कि झूठ काम लोग जग तू एकमात्र सत्य है शिव पुरंदरा भद्र नट युगंधरा नमन नमन गौरीनाथ शर्व अज केदारनाथ भोलेनाथ नमन तुझे केदारनाथ नमन गौरीनाथ शर्व अज केदारनाथ जय जय हो शंकरा आदिदेव शंकरा चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था ये जग रहे या ना रहे रहेगी तेरी आस्था क्या समय क्या करे दोनों में तेरी महानता 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 सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में वस्त्र बांध छाल का है खड़ा पाँव में प्यास क्या हो तुझे गंगा है तेरी जटाओं में जटाओं में जटाओं में दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया मांगा कुछ कभी नहीं तूने सिर्फ है दिया समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा तुम दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा अमृत सभी मैं बांट के प्याला विष का तूने खुद पिया नमो नमो
नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आज आपण भेटतोय पुन्हा. मित्रांनो हे भाऊ दोघंजण आहे, भाऊजी भाव आहे काय. हॅलो. तर तुम्हाला दाखवतो अजून कोण. तर ही आमची पब्लिक आरती आहे इथे. बाकीचे कुठे गेले? 1 2 3 4 आहेत दोघंजण येत आहेत अजून आतून. तर आमचा प्रवास इथून चालू झाला आहे. आता दाखवत भाऊजी, दादा, हे दादा, एक सगळे मामा, हे आज आमचे सगळे डायरेक्ट केदारनाथ. दोन इथे आहेत. त्याच्यामुळे शोधते आम्ही गेले कुठे. हॅलो मित्रांनो, परत भेटलो आपण. आणि आता आमचा नाश्त्याचा टाइम चालू आहे. हे सगळीकडे पब्लिक बसले. दादा साईडलो इथे सगळेजण बसले जेवायला. थोड्या आणि इथे एक स्टॉप घेत चालू आहे. भावाजी आणि मी बाहेर निघालो आहे. हे बाकीचे कुठे पब्लिक पुढे आहे का? हे आमचा एक ग्रुप इथं बसला आहे. मित्रांनो, आता मी उतरलो इथे हरिद्वार स्टेशन इथे. इकडून ट्रेन आता आम्ही इथं या ट्रेनमधून उतरलो आहे. इथून आता आम्ही गुप्तकाशीला जाणार आहे बसनी इकडून पुढे. तर मित्रांनो, आता आमचे फोटो शूट चालू आहे. व्हिडिओ करतायत काय जण. व्हिडिओ चालू आहे इथे. इथे व्हिडिओ चालू आहे. इथं रीलची अरेंजमेंट करतायत. तर बघू पुढची रील कशी येते. काही प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतो आहे. तर ते इथे पब्लिक आहेत. ते दोघंजण इथे आहे आणि मी इथे आहे. स्टेशनच्या बाहेरचं लोकेशन हे सगळं त्या साईडला. हे सगळ्यात मोठी उंच हरिद्वार स्टेशन. फायनली आमची ट्रिप चालू झालेली आहे. आणि आमचे सगळे मित्रबंधू, जय श्री केदार. चला आता पुढे बघू आता कुठपर्यंत जातो. इथे ट्रॅफिकच भरपूर आहे. ये तो बाद की बात है. पहले अभी शेरशी में रुकना है. तर आता तुम्ही ऐकलंच असणार, शेरशीला आम्ही उतरणार आहे. तिथे हॉटेल आहे का तिथे शेरशीला स्टे आहे आमचा. आणि आता शेरशीला स्टे केल्यानंतरला पुढे एक दिवस 2 धाम है, केदारनाथ, बद्रीनाथ. आज होल्डिंग है आपकी केदारनाथ, गुप्तकाशी, फिर सोनप्रयाग, केदारनाथ, गुरुकुंड, वो तो सब तुम्हें वहीं पड़ेगा. बद्रीनाथ, श्रीनगर. एक इसमें तुंगनाथ करना है अपने को. तुंगनाथ बीच में ऐड हुआ है. श्रीनगर हाईवे यहाँ से इकडून आता श्रीनगर आम्हाला 150 किलोमीटर काय दाखवलेला. इथून जाणार आम्ही आता. आणि इकडे फेमस UK रायडर, ज्याला माहिती असेल तुम्हाला कमेंट करेल. इथेच पुढे जर राहतो UK रायडर म्हणून खूप फेमस आहे. इकडे पण युट्यूबवर कोणतरी आहे. गंगा नदी, ही बाजूला गंगा नदी आहे. कोणाचे पाप धुवायचे असतील लगेच धुवून घ्या. कोणाचे धुवायचे पाप. बरोबर मधोमध शंकर भगवानची मूर्ती तुम्हाला लांबून दिसत असेल. भरपूर मोठी मूर्ती आहे. आपल्याकडे मित्रांनो, आता आम्ही जेवायला थांबलेलो. जेवण वगैरे आम्ही केलं सगळ्यांनी. थोडा आता राऊंड मारतोय जेवण वगैरे, कारण का फुल हेवी जेवण झालेलं आहे. टेस्टी होतं जेवण.
इथे भाऊजी मामा दादा हे तिघे जण जेवण थांबले. झालेलं आहे आमचं Just आता मस्त पोट भरून जेवलात ना? आता आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाणार आहे. त्यानंतर स्टार्ट टू 1 PM 1 AM सॉरी. आता बाकीचे पब्लिक इथे आतमध्ये आहेत, तुम्हाला दाखवतो. तर अर्धी माणसं इथे बसलेत, आम्ही इथे जेवलो. कुठे राहिले बाकीचे? तर मित्रांनो आता आम्ही जेवलो आणि सगळे आळशी झाले. आता जेवलो आणि आता सगळे झोपणार. आता झोपायची तयारी. पण एक माणूस फ्रेश आहे. आपल्याला विषय मागाचा विषय आपला चालू करायचा. काय वाटतं, बोलायचं का नाही आता? नाही ते BJP वाले हरलेच आहे obviously, ते हरणारच आहे कारण महाराष्ट्रासमोर दिल्ली नेहमीप्रमाणे झुकते. ते आता पण झुकूनच राहणार. महाराष्ट्रात सगळ्यात पुढे. वाकेल पण झुकेल पण आणि उद्या येईल पण झोपायला. मराठी माणूस सगळ्यात पुढे. चला आपण पुढे भेटू. हा लोकेशन तुम्ही बघा एकदा. आम्ही थांबवतो. तर मित्रांनो आम्ही आता इथे थांबलेलो एका ठिकाणी पाणी घ्यायला. नॅचरल डोंगराच्या याच्यातून पाणी निघतोय. हे देखो भाऊजन इथे सगळे इथं थांबतात इकडे पाणी प्यायला. हे डोंगरामधून आलेलं डायरेक्ट पाणी आहे. कसं आहे पाणी? टेस्टी आहे का? एक नंबर टेस्ट आहे, गोड सुंदर थंड थंड. थंड थंड आणि लोकेशन बघा इथे. हा लोकेशन आहे इकडचा. ही रिव्हर इथे बहुतेक राफ्टिंग करत असतील आणि सध्या आता कोण दिसत नाही. आणि हे आपले दुसरे ब्लॉगर आहेत सुशांत शिंदे. तुम्ही बघू शकता. आणि भरपूर जण ओळखतील याला बहुतेक आहे ना दादा. दादा तुला बहुतेक जण ओळखतील. हा कारण का माझा मित्र तुझा भाव आहे ना त्याच्यामुळे. बताओ अभी इधर पानी की कमतरता कैसी थी? यहाँ पानी की कमी थी. हाँ. इस गांव में मलिथा ये लिखा हुआ है सामने मलिथा. अच्छा ये मलिता. मलिथा है. हाँ. यहाँ पहले पानी नहीं आता था. बहुत साल पहले की बात है. तो एक आदमी था यहाँ, क्या नाम था उसका यार, अभी निकाल रहा. माधव सिंह भंडारी नाम का आदमी था. एक माधव सिंह नाम आदमी था. तो पहाड़ खोदना पड़ा कहीं. तो पहाड़ पे बलि चाहिए थी आदमी की. बली चाहिए थी. आदमी की बलि. ओके. आदमी की बलि चाहिए थी. तो वो गांव में आया. उसने सबसे पूछा कि यार पानी की दिक्कत है हमारे गांव में, तो पानी चाहिए ही चाहिए. बराबर. तो हमें आदमी की बलि देनी पड़ेगी. कोई नहीं माना इस बात के लिए कि नहीं यार आदमी की बलि कौन देगा, कैसे क्या है. तो उसने गांव की समस्या ली, अपनी बहुत गहरे में ली. तो उसका एक ही लड़का था, अपना एक लड़का था उसका. उसने हाँ. उसकी ही बलि दे दी थी वहाँ पानी के मतलब गाँव वाले के लिए. गांव वालों के लिए. जब से पानी यहाँ बहुत पानी आता है, जब से यहाँ पानी की कोई दिक्कत नहीं. ये तो आप पढ़ सकते हैं, ऐप पे है, गूगल पे, हर जगह है. बहुत पुरानी कहानी है, किताबों में पढ़ा हुआ है हमने. अच्छा हाँ. ऐसा है क्या? इसके लिए वही पूछा मैंने कि यहाँ पे जगह जगह पानी दिख रहा है तो हाँ, इसके लिए इसलिए यहाँ पानी नहीं था पहले कुछ भी. तो इसलिए जो खेत नीचे खेत हैं सारे, ये खेतों में पानी की रोपाई के लिए धान की कई कमियां देखी उन्होंने. माधव सिंह भंडारी था, वो कई कमियां देखी. तो उसने अपना एक ही लड़का था, उसकी बलि दी थी वहाँ. जब से यहाँ भरपूर पानी है, पानी की कोई दिक्कत नहीं है. मित्रांनो आता आपण जे पाणी बघितलं आणि पाणी प्यायलो आम्ही, ते जे पाणी यायचं कारण म्हणजे तुम्हाला आता सांगितलंच आहे, हिंदीमध्ये आहे. तुम्ही ऐकू शकता काय ते. तर पुढची वाजता जे आहे बघा पाणी पूर्ण प्युअर पाणी आहे. पिऊ पण बघितलं, तुम्हाला पिऊ पण दाखवतो म्हणजे कसं खोटं वाटणार नाही तुम्हाला. पाणी पण टेस्टी आहे. गुगलवर पण तुम्ही सर्च करू शकता ही स्टोरी. श्रीनगर, गौरीकुंड आणि केदारनाथ. आणि बाकीचे ऐका ना, आता ब्रिज आहे ना तो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज ट्रेक करायचा आमचा दिवस चालू झाला आहे. बघू आता कसं जातोय वरती, कोण चालतोय. काल रात्री जेणे करणार होतो पण नाही केलं. एक उठलं आहे अजून, इथे कोण उठलं आहे का नाही. उठा मोती स्नानाची वेळ झाली.
पाकळे येतात. उठा उठा, मोती स्नानाची वेळ झाली. चला रेडी ना? ए लाईट लाव. रेडी ना सगळे? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर आता सगळे जोशमध्ये आहेत. जोशमध्ये उठ चला चला लवकर चला. एक आतमध्ये बाबा आतमध्ये गेलाय का? हा इथे आम्ही तर हवा फुल फॅन बिन लावून झोपलेलो. तर बघू आता पुढे कोण कोण फुल स्टॅमिनामध्ये सगळे उठता आहेत रेडी. बघू आता कसे जात आहेत काय. दादा तर फ्रेश ना दादा? मस्त एकदम असा उलटा कसा काय? चालेल चला पुढे भेटू आपण.